इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी सुद्धा ठार झाल्याची चर्चा। इराणनं प्रदर्शित केलेल्या शहीदांच्या पोस्टरमध्ये मुज्तबा यांचाही फोटो। अद्याप अधिकृत घोषणा नाही। 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मुदतीपूर्वीच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ। बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 7व्या गुन्ह्यात एसआयटी स्वतंत्रपणे ताबा घेणार। उद्या पुन्हा खरातला कोर्टात हजर करणार। अशोक खरात प्रकरणात अडकलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार। चंद्रशेखर बावनकुळेंची कठोर भूमिका। एसआयटीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याचं स्पष्टीकरण। सोलापुरात आढळल्या आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली। महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिली माहिती। मनपाकडून 7 पथकं स्थापन करून वर्षभरातील बाळंतपणाची फेर तपासणी सुरू। विदर्भात तापमान 46 अंशांवर जाण्याची भीती। काल अकोला अमरावतीत 45.6 अंश सेल्सिअस तर वर्ध्यात 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज।